प्रभाग नंबर 1 मधील सर्व महिला भगिनी आपल्या वॉर्डमध्ये अनेक ठिकाणी धोकादायक पोल झालेले आहेत, वायरिंगचे झोळ निर्माण झालेले आहेत। वारंवार आपण जे डिव्हिजनल ऑफिस आहे त्यांना सांगितलेलं आहे, परंतु याच्यावरती जी पाहिजे ती कारवाई झाली नाही। तर त्याच्यासाठी आपण आज भेटण्यासाठी अभियंत्यांना आम्ही सर्वजण आलो होतो आणि आज त्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु याचा त्यांनी लवकरात लवकर जर विचार केला नाही तर या ठिकाणीच अजून जास्त संख्येने सर्व महिला भगिनी येऊन हे आंदोलन आम्ही करण्याचा इशारा आज त्यांना दिलेला आहे। आपण पाहतोच की ह्या वायरीमुळे आणि पोलमध्ये करंट उतरल्यामुळे एक भयानक घटना घडलेली आहे। तशा घटना शहरात इतर ठिकाणी घडू नये त्याच्यामुळेच आपण प्रभाग क्रमांक 1 मधील जे धोकादायक पोल असतील किंवा अनेक ठिकाणी वायरिंगचे झोळ आलेले आहेत, वायरी वारा आला, पावसाळ्याच्या याच्यात स्पार्किंग होतं, तर त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तर त्यासाठी अभियंत्यांची भेट घेतली, त्यांनी लवकरात लवकर तिथला सर्वे करून नवीन पोल तसेच वायरी बदलण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर 15 दिवसामध्ये याच्यावर जर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आज प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व महिला भगिनी आणि नागरिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे। नमस्कार, आज आम्ही डॉक्टर साहेबांकडनं तक्रार घेऊन गेलो होतो डॉन बॉस्को मध्ये प्रेम दया शांती इलेक्ट्रिक शॉकची घटना ही आम्हाला घडली। एक लहान मुलगी चिटकून मृत्यू झाला त्या मुलीचा। तर ती घटना झाल्यानंतर आमच्या डॉन बॉस्को मध्ये पण तशा खूप तक्रारी होत्या। तर आम्ही त्या तक्रारी बघून आज आम्ही डॉक्टर साहेबांना घेऊन इथं साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आज डॉन बॉस्को एरिया वॉर्ड नंबर 1 मध्ये सगळे नागरिक इथं आलेले आहेत, महिला भगिनी। याचं कारण असं आहे की वादळ वारा पाऊस या गोष्टी काही सांगून येत नाही, निसर्ग अचानक घाला करतो, त्यामुळं आपल्याला निर्माण होणाऱ्या धोक्याची संभावना दिसताच डॉक्टर सागर बुरुडे, संपतदादा बारसकर, संग्राम भैया जगताप यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आज हा महिना उचललेला आहे आणि 20/3 रोजी अर्ज देऊन सुद्धा अजून देखील त्याची दखल घेतली गेलेली नाही। भिस्तबाग चौकामध्ये जे ऑफिस आहे या ऑफिस मध्ये आपण हा अर्ज दिला होता। नमस्कार, मी एका डॉन बॉस्को विभागातून प्रेम दया शांतीच्या वतीने बोलत आहे। आज आम्ही MSCB ऑफिसला एका कारणास्तव जमलो आहे। तर ते कारण असं आहे की आमच्या कॉलनीत विजेचे खांब आणि त्या तारा खूप खाली झोकल्या आहे आणि त्या आधीही आपल्या 3 वर्षाची मुलगी तारेच्या खांबाला लटकून तिचा जीव गेलेला आहे। अशी जीवितहानी पुन्हा आपल्या कॉलनीमध्ये होऊ नये